या सगळ्या माहितीबद्दल एक पुन्हा आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांची एक बैठक आता बोलावलेली आहे. त्यामध्ये सगळ्याच ज्यांचे प्रस्ताव आता प्रलंबित आहेत, नाकारलेत किंवा बऱ्याच वेळा असं उत्तर मिळतात की अर्ज येत नाहीत. कारण अर्ज दिल्यानंतर जर ते नाकारलं जाणार असेल तर अर्ज छाननीमध्ये विलंब होत असेल तर स्वाभाविकपणे लोकांमध्ये एक शंका आहे की मग आपण अर्ज का करावा. तर त्या संदर्भात काही ठोस आपल्याला कार्यक्रम हातात घ्यावा लागेल. त्याचा मी काय आता आमच्या उपसमितीमध्ये आम्ही निर्णय करतोय आणि अनुषंगिक बाकीच्या बाबीची चर्चा झाली. सरकारच्या वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे एक समाजामध्ये एक वातावरण तसं सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचं सातत्यानं या बाबतीमध्ये आढावा होत असतो आणि त्यांनी त्यांच्या पुढाकारानंच आता जे निर्णय आपण केलेत ते निर्णयाची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे. राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उचललेली पावलं ही सर्वांना माहीत आहे. त्यांचंही या विषयामध्ये बारीक लक्ष आहे. आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रताई नवीन आहेत, परंतु स्वर्गीय अजितदादांनी सुद्धा याच्यामध्ये जो घेतलेला पुढाकार मला वाटतं ताईंनी सुद्धा याच्यामध्ये आता विशेष लक्ष दिलेलं आहे. म्हणून शासनाची भूमिका अतिशय सकारात्मक आहे. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होते. काही दुर्दैवाने काही ठिकाणी विघ्नसंतोषी लोक आहेत जे अंमलबजावणी होण्यामध्ये विलंब करतात. शासन निर्णय कसे हाणून पाडले जातील, समाजामध्ये कसा शासनाबद्दलचा रोष निर्माण होईल या संदर्भात काही आता उदाहरणं समोर येत आहेत. आम्ही निश्चितपणे ते चौकशी करणार आहोत. परंतु लगेचच एक 2-3 दिवसामध्ये आम्ही सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जे आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत, विशेष करून अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या ज्या त्रुटी आहेत, अडचणी आहेत, त्यामध्ये उपस्थित केलेल्या ज्या सातत्यानं जाणीवपूर्वक दाखले देण्यामध्ये होणारी टाळाटाळ या संदर्भात एक ठोस निर्णय आम्ही आता करणार आहोत. 29 ऑगस्टच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती तोडगा निघाला का किंवा मग ते आंदोलनावरती ठाम आहे का? नाही, आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे की शासनाची भूमिका मांडलेली आहे. आम्ही आतापर्यंत केल्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडली. पण त्यांचं मी हे मान्य करतो की त्यांच्या मनात जी चीड आहे की या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे जे झारीतले शुक्राचार्य आपण ज्याला म्हणतो ते आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे.